कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हे कसं काम करतं? आपल्या मनाचे दोन प्रकार आहेत, कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड हे लॉजिकल आहे आणि सबकॉन्शियस माइंड हे इलॉजिकल आहे. आपण दिवसभरामध्ये जे काही काम करतो ते लॉजिकली करत असतो. पण इलॉजिकली ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट आपली ऑटोमॅटिक होत असते, ती सबकॉन्शियस माइंडद्वारे होत असते. बऱ्याचदा आपण आपल्या स्वतःमध्ये अनेक चेंजेस करण्याचा विचार करत असतो, पण ते आपल्याकडून केले जात नाही, कारण सबकॉन्शियस माइंडला तसं प्रोग्रामिंग केलं जातं. आणि कॉन्शियस माइंड ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट करायची नसते, तरी देखील आपण करतो, तेव्हा कॉन्शियस माइंड आपल्याला रिझन देत असतं आणि त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी होत असतात. यासाठी जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर तुम्ही प्रोग्रामिंग केलं, तरच आपण जास्तीत जास्त छान आणि चांगल्या पद्धतीने आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो. आणि यासाठीच गरज आहे ती सबकॉन्शियस माइंडची रिप्रोग्रामिंग करण्याची.